इकडे आपण जाणार आहोत देवगडला माझ्या 2 मित्रांसोबत. हवा तर गाडीत भरली मी आणि विचार करा गाडीत हवा किती होती, 10 PSI. किंग 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 किंगची एंट्री झालेली आहे. बच्ची के दिल में पडले द बॉय. प्लॅन मध्ये फिश आलाच पाहिजे. देवगड सांगून आम्ही जातोय ताजीपूरला वन साइड. आमच्याकडे येऊन सांगितलं की चालन होणार. माऊलीनी सीट बेल्ट नाही लावलाय. श्रावण मध्ये जो राजा असेल तो हाय. आणि ते छोटे छोटे धबधबे, ही ब्युटी तुम्ही कुठे बघा, म्हणजे फक्त मोंडा घाट यायलाच लागतं. 27 जुलै आणि आज आहे सगळे बघा 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 क्वांटी हा बघा हा बघा. तसं कोऑर्डिनेशन आलं ना की काम होतं. पुन्हा एक सुंदर असा प्रयत्न नाही करू शकत नाही करू शकत. ताजीपूरला आम्ही गाडी तर काढली आहे, जायला पण कुठे जायचं तेच नाही माहिती. हे बघा अंडर रेटेड छोटे छोटे धबधबे. हॅलो वेलकम टू आवर न्यू व्लॉग. जिकडे आपण जाणार आहोत देवगडला माझ्या 2 मित्रांसोबत. एक येतोय कणकवलीवरून नाही मालवणवरून, आणि एकाला उचलणार आहोत कणकवलीवरून. तर विषय असा आहे, निघायचं होतं 9ला, वाजले 10, म्हणजे 1 तासाचा डिले ऑलरेडी झाला आहे. काय विषय नाही, चालायचंच. डिले विले चालायचेच थोडे. इथून देवगड आहे एक 60-65-70 किलोमीटरच्या आसपास, आणि जायला जवळजवळ 1-1.5 तास लागेल आम्हाला. तर मी एक्सपेक्ट करतोय 12 तर वाजतील आपल्याला पोचायला. विषय कसा आहे, पावसाचे दिवस आहेत तर फास्ट जाऊन पण उपयोग नाही जास्त आपल्याला. तर कसं मंदगतीनेच जावं लागेल आपल्याला, मंदगतीने, कारण अजिबात रिस्क घेऊ शकत नाही, कारण घरी पण परत यायचं आहे. आणि विषय असा आहे, गाडीत पहिली हवा भरली पाहिजे. लोक पहिले पेट्रोल भरतात गाडीत, मला हवा भरायची आहे. पेट्रोल पण भरायचंच आहे, पण हवा भरणं जरा गरजेचं आहे. कसं आहे, मायलेजचा विषय आहे. हवा बिवाची पद्धतशीर असली की मायलेज चांगलं भेटतं, त्यामुळे पहिले ते करूया. हवा तर गाडीत भरली मी आणि विचार करा गाडीत हवा किती होती, 10 PSI. गाडीत हवा 10 PSI प्रत्येक टायरात हवा होती. म्हणजे विचार करा काय कंडिशन होती. एक्सपेक्टेड PSI आहे 35, आणि अक्षरशः 10. म्हणजे जर ही गाडी घेऊन मी हवा न चेक करता डायरेक्ट गेलो असतो देवगडला, तर नक्कीच काहीतरी कांड झाला असता मोठा. आणि हा ब्लॉग बनणार असता ॲडव्हेंचरस ब्लॉग. इकडे आम्ही गेलो तर 4 व्हीलरनं असतो, पण यावं आम्हाला लालपरीने लागलं असतं. तर नशीब आई शपथ हवा चेक केली मी पहिली, कधी नाही ती. आणि थोडं आता जीवाला बरं वाटतंय. वाट बघतोय मित्राची, येतोय तो, बसमध्ये आहे. लेट्स सी कसं काय होत आहे. आता वाजले 10:15. चला, एकाची तर एंट्री झालेली आहे, आता एकाला उचलायचं बाकी आहे. किंग 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 किंगची एंट्री झालेली आहे. बच्ची के दिल में पडले द बॉय. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे आपलं. एव्हरी बर्थडे. येस येस. चला जयंती आहे. चला, बस झाला, लेट झाला ऑलरेडी. चला, तुम्हाला आज मंजुनाथ मधला मेजवानी दाखवतो. मसाला डोसा बुक नाही बघायचं. समोसा चांगलं वाटतं. समोसा चांगलं वाटतं. हे मराठी ओनली. आता कसं असं होता की तोंडात बोलायचं नाही. त्यांना काय होतं की ऑडियन्स वॉन्ट्स टू नो आपण कुठे जातोय. ऍड्रेस करा. ऑडियन्स, आपण जाणार आहोत आता ताजीपूरला. आणि जायचं कुठे होतं, प्लॅन कुठचा ठरला. देवगड. प्लॅन मध्ये फिश आलाच पाहिजे. अरे पावसाळ्याचा सीझन आहे, कुठे जाणार आहे देवगडला, काय करणार आहे रे. जरा धबधबे बघूया. धबधबे याचा पाऊस पडणार ना, रिमझिम 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 असं धबधब्याचं पाणी पडणार, गडगड 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 गडगड, आणि खाली असणार 3 पोरं जे मजे करणार आहे. हे बघूया रे.
प्लॅन मध्ये ट्विस्ट ट्रेन आहे का, देवगड सांगून आम्ही जातोय ताजीपूरला वन साइड. पाऊस बघू शकता तुम्ही कसला बेफाम पाऊस पडतो. रात्रीच्या डिस्कशन मध्ये प्लॅन कॅन्सल झाला होता. Oh yeah. कसा जबरदस्त 3 बाई 3 होता बाई. इकडनं का बोलतो ना इकडनं आत करतो. आर यू शुअर? येस वाटतं मला. पण आपल्या पुढे आहे 16 चाकी गाडी. फायनल डेस्टिनेशन 16 चाकी गाडी आहे आमच्या समोर. पुढचं रे पुढचं वाटतं पण वाटतं. नाही पुढचं आधी डिसाईड करा. नाही ह्योच आहे ह्योच. 2 डेस्टिनेशन आपण तिसऱ्या डेस्टिनेशनला जातो. होंडा कार्ट मध्ये 16 चाकी गाडी इज डेडली कॉम्बिनेशन. बापरे आज जातो काय पिवळे लाईटी बघ कशी पेटली आहे. ही लाईटी माका मुंबईची जाम फिलिंग देतात. माका नाईट फिलिंग देतात. त्या पण देतात ना मुंबईची. हे धबधबे बघा. हे धबधबे कसे दाखवू मी तुम्हाला, कसे दाखवू आता नाही दिसणार ते शीट. दाखवू शकलं असतं तर दाखवलं असतं. मस्त मोठा खड्डा आहे. हा बोला. ड्रायव्हर स्किल्ड असल्यामुळे आम्हाला कसल्या गोष्टी टेन्शन नसतं. ड्रायव्हर खूप स्किल्ड आहेत. आम्ही त्यांना सगळी घाट फिरवतो. सगळी घाट. तुमचा ड्रायव्हर आहे, कॅशियर आहे, ड्रायव्हर पण आहे, कॅशियर आहे, सगळ्याची आणि एक फिरणारा माणूस पण आणि आहे. अकाउंटंट पण आहे, मॅनेज पण करतो. फक्त एक नल्ला माणूस आहे जो की मी आहे. फक्त फिरायला येतो. फक्त फिरायला. बाकी काय करत नाही रे. आपला काय कामाचं नाही. आपण फक्त त्याला उठवून बसवा आणि घेऊन चला. बसवा. गणपतीचा फक्त माझं विसर्जन होत नाही. बाकी मी सगळं करू. आणि हे सगळे आपल्याला फोंडा घाटात मिळणार आहेत. फोंडा घाटात. अरे बाबा यो आपल्या गवतलो हा. ऑफरोडिंगचा रस्ता झाला. आई ग माझ्या गावाचा रस्ता. आणि आता आपल्याला भेटलेत आपल्या सफरचे साथी, एक निळपरी आणि एक 16 चाकी ट्रक मागून. एक ओव्हरटेक कशी किती खुदाई. ओव्हरटेक करता आणि हा बघा एक धबधबा इथेच धबधबा. आपण इकडे अजून आपण पोहोचलोच नाही आहोत. फोंडा दाखवतो इकडे 11 किलोमीटर वरती. कसं नाही यो आपलं फोंडा. ओके. आपण जा रे फोंडा. करूळ. हाँ यो करूड. अरे तो आप लोग तो यार अरे यार फंस गए. नीली पड़ी डूब गई. मी तर म्हणतो हेच ते ओव्हरटेक करते. अडताच सांगतोय ना तुम्ही आमचं जाऊ देतो नाही रे. ते पुढे आपल्याकडे ट्रक थांबवून दिले. दाजीपूर आहेत पण वेदांश भाऊला आम्ही आताच बाय बाय करतोय. ते कसं आमच्या सफर मध्ये हम सफर बनून फिरतील. चलो हाय हा पाऊस. हा तर ऋतुराज 300 रुपये तयार ठेव. नाही 1000 रुपये तयार ठेव. कशासाठी? 1000 रुपयाचा तो वाटवा. हा 1000 रुपये तुझा वाटा आहे 333 रुपये. कारण आम्हाला येताना बसले नवीन चॅनलच्या पहिल्या ब्लॉगची पहिली कथा. म्हणजे काय आज आपणासमोर घेऊन येत आहे येस म्हणजे चिराग सुपर. येस म्हणजे जसं मी अभिला उचललं हा स्टँड वरून आणि जसं मी तुझ्याकडे येत होतो हा वाटत एक टोल नका तर वाटेत एक होता टोल नाका जिथे होते पोलीस. तिथे माऊली उभे होते. माऊली उभे होते. माऊलीमध्ये माऊलीकडे त्या माऊलीने आम्हाला थोडं सावलीमध्ये उभं करायला लावलं हा. आणि आमच्याकडे येऊन सांगितलं की चालन होणार. माऊलीने सीट बेल्ट नाही लावलाय की तुमचा तर 1000 रुपये फाईन हा. होईल. 1000 तुम्ही रुपये पावती फाईन होईल. भरताय. तुमचा सीट बेल्ट होईल. नाही तुमची पावती तयार करतोय मी. माझा फोटो काढला त्यांनी मस्तपैकी वन साईड DSLR मध्ये. मला स्माइल द्यायला सांगितली. स्माइल बिल काढ. आणि हा जो आपण बघताय ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ बनवतोय त्याला काय ग शांत केलेलं होतं. त्याला शांत केलं. तेव्हा मी काही शांत केलं. ते पण तुम्हाला सीट बेल्ट लावण्याची शिस्त नाही शिकवली. नाही, आम्ही पहिल्या व्हिडिओच्या नादात पहिल्या व्हिडिओच्या एक्साइटमेंट तेवढ्यात आम्ही विसरलो. समोर आम्हाला माऊली दिसली. आम्ही ह्या पावसात वाहून गेलो आनंदाच्या. आणि आम्ही तिकडे पहिली आमच्या चॅनलची 1000 रुपयाची पावती तिकडे दिली होती. पाडलेली आहे अशा प्रकारे. आता आमच्या साथीला आम्हाला भेटलाय नवीन हमसफर. नवीन गडी. मला वाटतं आपण हा व्ह्यू न घेता समोरचा व्ह्यू घेतला पाहिजे कारण आता इथे काय ना काहीतरी रोमांचक होणार आहे. इकडे कधी हा बघा आपला साथी जो आपल्याला भेटला या नवीन साथी. आणि जवळजवळ मला वाटतं 11 किलोमीटर आपल्याला असंच जावं लागणार आहे 10-20-30 स्पीडने. रिस्क आम्ही घेऊ शकतो पण आम्ही घेणार नाही कारण आम्हाला घरी पण रस्ताच जायचं. माहिती नाही हो. आणि आम्हाला रस्ता पण माहिती नाही. घरी पण जायचंय. बरोबर. आमची वाट बघणार आहे आमच्या घरी आहेत. म्हणजे आज काय झालं तर माझं म्हणजे बर्थडे कशी लागणार? हा उद्या याचा बर्थडे आहे 27 जुलै आणि आज आहे सगळे बघा. हे बघा आज 27 जुलै ते 26 जुलै. 28 जुलै ऑटो लागणार होता. 28 जुलै पर्यंत असं म्हटलं जात होतं की 24 वर्ष होऊच शकला नाही.
फोटो लागता लागता वाचलेला आहे भिंतीवरती 3 लोकांचा. आंबोलीचे किस्से क्या मैं सुनाऊ आपको. आंबोलीचे किस्से ऐकायला आंबोली आम्ही सर्वाइव्ह करून आलोय. शेवटचा ब्लॉग असू आंबोली लोक एन्जॉय करायला जातात, आम्ही सर्वाइव्ह करून आलोय. सर्वाइव्ह केलाय पण. त्या बघा हा बघा आला दुसरा गडी. बाय बाय. डायरेक्ट पप्पी घेतली की काय आपण. आणि काय हाय ते काय हाय काय माहोल आहे बघा, माहोल बघा. मला स्वप्नील ढगांमध्ये जोशीची आठवण येते. ढगांमध्ये आम्ही हे सगळं आमच्या काय मध्ये- आहे, किती सुंदर आहे हे. मी हे बघूच शकतो. मला बघायचंच आहे. मला तर रडूच आलं. आज दुकान असताना ते रागे पुढचा मस्त दिसला. पण आता नाही. पर तो आपको दुःखा हे मिलेगा बघा, ना बाबू. ही कोकणची ब्युटी आहे. तुम्हाला रस्त्याने चालताना हे सगळं दिसेल. हे बघा. आता चालू आहे श्रावण, त्यामुळे कसं आहे हे खुल्या श्रावण मध्ये जो राजा असेल तो हा आहे. खुल्या फिरू शकता. हा निळ्या शर्टवाला नाही, जे पुढे चालते. छू के दिखाई कोई. घाटांमध्ये वळणांमध्ये वर्क इज इन प्रोग्रेस. आणि ही आहे घाटाची ब्युटी. आपण बघू शकता इथे भूस्खलन ऑन इट्स पीक. म्हणजे फुल ऍडव्हेंचर. म्हणजे बोलले तर नाही पाहिजे, पण विचार करा जर वरून एखादा चेंडू आला आणि तर तीन गडी बाद. आणि एक टप्पे आमच्यावर आला. काही नाही, तिघांची विकेट एकत्र. रोहित, विराट आणि धवन एकत्र आउट. अरे पण आम्ही टॉप ऑर्डर पोहोचून आणि पाठीमागे पण धोनी पण नाही. घाटात ही भीती असते. घाटात अरे पण आम्ही भीती असते की- बघा मराठी गजली कशा करतो. हा. जगणार आपण जगणार. हा जर ब्लॉग पोस्ट झाला तर समजा आम्ही वाचू आणि नाही झाला तर तुम्हाला कसं कळेल. पोलिसांकडे नाही बातमी समजेल तुम्हाला. मग हा व्हिडिओ तुम्ही बघा. आज तक वर. तो बघा धबधबा समोर दिसू शकतो तुम्हाला. छोटासा सुंदर असा धबधबा. सुंदर असा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करू. तर लवकर गाडी. इकडे थांबू का होतं रे? काही थांबू शकतो. तुम्हाला view आता आहे. आम्ही दाखवतो फोंडा घाट म्हणजे पुढे काय पुढे असतं ते. ती गड नदी. रस्ता फोंडा घाट. आनंद सूर्य हारा. म्हणून जरा आय होप जास्त काय दिसत असतं ना रे. पावसामुळे आम्हाला तिकडून पळावं लागलं, तर आम्ही जास्त काही व्ह्यू कॅप्चर नाही केला, पण जेवढा गेला तुम्हाला दिसूनच जाईल. इंदिर. एक मस्त टवका फोटो पण आलाय. Yes. आणि अजून आम्ही फोंडा घाटातच आहोत. चीन होतं बाय. इंडियन टॉपर. आमच्याकडे एक पोलीस सुपरस्टारला टक्कर असा माणूस आहे. येस. शानाव. बघू शकता उभे उभे डोंगर, उभे आणि ते धुकं आणि ते छोटे छोटे धबधबे. ही ब्युटी तुम्ही कुठे बघाल. म्हणजे फक्त फोंडा घाट यायलाच लागतं. यायलाच लागते. छोटे छोटे धबधबे क्यूट असे. दाजीपूरला कुठे जायचंय ऋतुराज? ते मला देखील माहिती नाही. दाजीपूरला आम्ही गाडी तर काढली आहे, जायला पण कुठे जायचं तेच नाही माहिती. जिकडे रस्ता आपल्याला घेऊन जाईल. हा तेच आहे. आता जिकडे रस्ता घेऊन जाईल तिकडे जाणार आम्ही. आणि हा रस्ता आपल्याला कोल्हापूरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. हा रस्ता आपल्याला कोल्हापूरवर नेऊन जातो. अगदी बरोबर. तांबडा पांढरा रस्ता. तांबडा पांढरा रस्ता पण खाऊ शकतो आपण. कसं आहे, श्रावण आलाय. आणि विषय कसा आहे, एकाच महिन्यात 2 मोठे ट्रिप झाल्या, बरोबर ना ऋतुराज? 100. धबधबा होतो. त्यामुळे बजेट व्ह्यू तो अच्छा था, पर हमने मिस कर दिया. बजेटची आमची हल्लेली आहे, त्यामुळे आम्हाला हे थोडक्यात निभावावं लागेल. थोडक्यात निघवायचं आम्हाला. जेमतेम कसं आहे, बड्डे असल्यामुळे कसं कापाकापी लागते ना, तर एका माणसाला कापायचं. आणि मित्रांनो आजचं जेवण हे ऋतुराजकडनं प्युअर शाकाहारी. डाळ भात, मोदक आणि वाटाण्याची भाजी आणि फक्त लोणचं व्हिडिओसाठी. आणि पापड. आणि हे फक्त व्हिडिओसाठी. आणि हे फक्त व्हिडिओसाठी. त्याच्या मागे जे
किडे कांड होणार आहे. शक्य झालं तर आम्ही तुम्हाला आमचं मील पण दाखवू. मील पण दाखव. हा कसे रेटतो ते पण दाखव. तू काय रेटतो माहिती आहे. रेटल्यानंतर पण ताटात सोडणारा पहिला प्राणी आहे. हमारे यहाँ ऐसा नहीं होता. घाट काही संपे ना तुझं माझं कर्मी. माझी या प्रियाला प्रीत काढना. झी मराठीचा कॉपीराइट लवकरच येणार. धबधबा व्ह्यू बघा, व्ह्यू बेस्ट बघा. व्ह्यू. जरा जवळ घेतले. येता काय रे मला वाटत नाही. जेवढं काही दिसेल आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्ही घरी बसा मस्त. तुम्ही तुमच्या घरी बसा. आम्ही तुमच्यासाठी हे दृश्य जे आम्ही बघतोय अनफॉर्च्युनेटली आम्ही तुम्हाला ते तुमच्या समोर आणण्याचा सगळ्यात प्रयत्न जास्त करू. मेगापिक्सेलच्या कॅमेरामधून दाखवू नाही शकत. हा, त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. ते पण आहे. जे तुमच्याकडे पण आहे. तुमच्यासाठी आम्ही दोन दोन आहेत. बट ॲज ऑफ नाव तुम्ही इकडून बघू शकता जेवढं दिसू शकेल. पावसाळ्यात तुम्ही नक्की तरी एकदा तरी या घाटातून या. धबधबा बघा इच्छा गावात. मोबाईल इकडे वळव सर. म्हणजे करा इतके मित्रांनो, चांगले पहिली चांगले वेळ आहे. इतके चांगले पहिली वेळ आहे, पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे चालून जाईल. इतकी माती खातोय ना इतकी. नंतर रिफ्लेक्स जेव्हा चांगले होतील. हे बघा हे बघा हे बघा नाही दाखवू शकत आम्ही तुम्हाला, कारण ऑलरेडी आम्ही पास जातो. म्हणजे इतके सुंदर सुंदर व्ह्यू काय हे बघा miss करेपर्यंत करतोय. आम्ही फक्त तुम्हाला हे बघा सांगतोय. काय दाखवायचं तर फक्त ट्रकच दाखवतोय. ते आम्हीच बघणार आहे. आणि हा ट्रक आपल्या दोस्तांनो पार्टी होता मगाशी. कंसानावाला तो परत आपल्या पुढे आलेला. म्हणजे कसं आहे परत त्याला थोडा वेळ फक्त ह्यालाच बघा. धबधबा. हा बघा तसं कोऑर्डिनेशन आलं ना की काम होतं. होता पण असे होता तुम्हाला खूप छोटे छोटे धबधबे दिसतील. पुन्हा एक सुंदर असा प्रयत्न नाही करू शकत. बघा समोर- केला असता तर हा व्हिडिओ समोरून आम्ही जसप्रीत बुमराला बघितलाय. आता करू शकता. नाही करू शकत. आता चान्सच नाही. जसप्रीत जसा बुमराला तो ट्रक आला नाही जसप्रीत. बुमराच्या ओव्हर मध्ये आम्हाला ट्रायच करायचं नाही. हा रस्ता मस्त आहे पण इकडे रिस्पा बघा अजून एक बुमरा, दुसरा चेंडू बुमराचा. जोपर्यंत कॅमेरामध्ये गणपती दिसते तोपर्यंत समजून जा मित्रांनो आम्ही सेफ आहोत. आम्ही safe. ही काय एका काढू का? झगा बघा आणि माका बघा. मित्रांनो विषय कसा होतोय, कॅमेरा बंद केला ना की सगळं भारी वाटायला लागतं आणि कॅमेरा चालू केला की व्ह्यूज येतच नाही. काय कॅप्चर केलं ते येत नाही. कॅमेरा सुरू तो वायपर बंद कर. हा पॉइंट चांगला आहे तुझा. ते कसं छोटे छोटे थेंब. हे बघा छोटे छोटे धबधबे असे तुम्हाला खूप बघायला भेटतात. छोटे छोटे cute असे. बघू शकता आपण पूर्ण धबधब्याचा सीन घेतला. सिनेमॅटिक तर आहे. छोटा अजून एक होता जाऊ दे. पण हेच आहे, हेच सुख आहे आणि हाच आनंद आहे कोंडा घाट. विजय देवरकोंडा. उभेच्या उभे डोंगर. हा राईट साईडला हवी आता ना धबधबा. काय खतरनाक धबधबा. पाणी बघ काय पडतंय. हे बघा अंडर रेटेड छोटे छोटे धबधबे. इकडनं एखादा व्ह्यू घेतलाच पाहिजे, कारण आता आपण एकदम टॉप वरती आलो. अभि तू एक गोष्ट बघितलं काय ह्या सेम आंबोलीचा ना सेम. अरे घाट आहे ना, घाटात काय फरक असतो. पण तीच वाईब येतं मग आंबोली. स्पॉट फक्त वेगळे असते रे. आंबोली विथ लेसर पीपल्स. हा किती भारी वाटतं ना लोक नसताना. आंबोली ब्रँड बनवा आता घाट ह्यो पण वाईट नाही. थांबूया वेगळे म्हणा. वाटेल होतं खतरनाक वाटतं रे. हे बाबा कसले ट्रक येतात बरे समोर ना. डेंजर. 76 78 आमचं 77 78 करून टाकलं. काय तू कवी का बघ ना. कॅमेरा कसला आता बरं खतरनाक. खरेदी म्हटल्यामुळे तसं जरा बरं वाटतं.
चूक झाली, आपण डिसिजन घेतलं की देवगडला नाही, ऍटलीस्ट रोड ट्रिप झाली ना आपली. देवगडला जाऊन तर काय समुद्रच बघणार असतो. जो आम्ही मालवण मध्ये असं पण बघतो. आम्ही मालवण मधून समुद्र बघू देवगडात जाऊ. अंगातच आमच्या कला. बापरे, जरा जास्त होणार असं वाटतं. धुकं बघा आता हळूहळू विजन जे आहे ना ते जात चाललंय. तरी थोडंसं लाईट चालू आमच्याकडे करतो. गोप्रो आहे, पण गोप्रो पण फेल आहे. नाही, तो आपल्या रस्त्याने जाणार. ऍडव्हर्टाईज आहे आम्हाला ट्रकची ऍडव्हर्टाईज. पण तू काय धबधबा रे, डेंजर. म्हणजे ना आंबोलीत बघ तू उभेचे उभे धबधबे आहेत, पण इकडे बघ ना असं एक स्लोप Slant आहे. हा. आणि इकडे किती भारी आहे, म्हणजे रिस्क पण कमी. वरून कसं दगड पडलो का डायरेक्ट थाप आणि मर्डर. खाली दिसत नाही, खाली काय दिसत नाही. खालचं सोडं समोर कुठे काय दिसतं. आणि ऍक्च्युली इकडचे धबधबे आहेत ना म्हणजे लोकांना भिजण्यासारखे आहेत. म्हणजे मजा करू शकतो. हा मजा करू शकतो. एक कपड्याचा जोड आणायचा आणि जाऊन बसायचं तिकडे. पाण्यात जायचं. कपड्यात जोड कशा, जर भिजा गेलं तर कपडे काय हाड्या येत असतात ना, सर्दी होईल ना. भित्त ना सर्दी नाही होती. एकदम पावसाचा फील. वाव. आकाशी स्वप्नांचा